हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढी डस्ट येते घरामध्ये. तर माझा जो सोफा आहे, जो कार्पेट आहे, ते सगळं काही मला डस्टिंग करून घ्यायचं होतं. तर असं पण मी आता तुमच्यासोबत डेली व्लॉग स्टार्ट केलेले आहेत. तर नेहमी काय दाखवायचं म्हणजे जे काही करते डेली त्याच गोष्टी शेअर करायच्यात. तर म्हटलं आज तुमच्यासोबत कशा पद्धतीने म्हणजे सिंपल गोष्टी वापरून आपण आपला जो सोफा आहे, जे कार्पेट जर तुमच्याकडे असतील तर त्या आपण कशा क्लीन करू शकतो. तर माझा जो सोफा आहे ना तो पूर्ण बेज कलरमध्ये आहे, तर त्याला मला खूप मेंटेन करायला लागतं. तर मी कसं मेंटेन करते ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याआधी इथे मी पालक पनीर आज संदीपच्या टिफिनसाठी बनवत होते. टिफिनसाठी म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीच एकच लंच असं होऊन जातं. आणि आता मुलांना सुट्टी आहे, म्हणजे आरुषला सुट्टी आहे. तर एकदम रिलॅक्स चालू आहे सगळं काही. स्वतःचं सगळं आवरून देवपूजा वगैरे करून किचनमध्ये आलेली आहे. तर इथे आहे ना मी पालक जो आहे ना तो एक थोडा वेळच पाण्यात उकळवून घेते आणि तोपर्यंत इथे मी ग्रेव्ही बनवून घेते. तर ग्रेव्हीसाठी इथे मी बटरमध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण जो आहे ना तो मी थोडासा भाजून घेणार आहे. तुम्ही तुपामध्ये देखील भाजू शकता, खूप छान लागतं. थोडंसं वेगळी टेस्ट येते नेहमीच्या भाज्यांपेक्षा. म्हणून मग मी बटर किंवा तूप अशा गोष्टींमध्ये जर कांदा टोमॅटो आपण छान परतला ना तर खूप छान लागते भाजी. आणि हे आता मी म्हणजे दोन्ही कामं माझे एकत्र चालू आहेत. एक साईडला माझा जो पालक आहे तो छान मी त्याची जी पानं आहेत ती म्हणजे उकडून घेते आणि इथे कांदा टोमॅटो छान परतून घेते. थोडासा लसूण देखील ॲड केलेला आहे. आणि पालक शिजायला ना खूप जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 10 मिनिट, म्हणजे 5च मिनटं आय थिंक मी, कारण मग सगळंच ते पाण्यामध्ये उतरून जातं आणि त्याचं जे सत्व आपल्याला पाहिजे असतं ना पालकचं ते सगळं पाण्यामध्ये उतरून जातं. म्हणून मी खूप म्हणजे थोडासा कच्चा जरी राहिला तरी चालेल. तर 5 मिनटं उकळून घेतलेला आहे. आणि इथे माझा कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे, आता मी याची ग्रेव्ही बनवून घेते. तर असं आहे ना मी एकदम फास्ट करते आता. म्हणजे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शूट करत होते तर कॅमेरा ॲडजस्टमेंटसाठी वेळ लागला, नाहीतर मी गॅस कमी करते आणि ह्या दोन्ही गोष्टी पटकन मिक्सरला वाटून आहे ना पटापट ह्याची तयारी करते. तर इथे कांदा टोमॅटो मी छोट्या भांड्यामध्ये आणि पालक जो आहे तो मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आहे ना दोन्ही पण पटकन वाटून घेते. आणि हे बघा ही ग्रेव्ही झालेली आहे. आणि ग्रेव्ही जर टाकली ना अशी तर म्हणजे आपल्याला फक्त पनीर लागतो खाताना, म्हणून मग मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करूनच टाकते. आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत तेलामध्ये, म्हणजे पूर्ण असं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झालं ना की खूप छान लागते पालक पनीर. तर आपण बघा पालकची किती पण मोठी गड्डी आणली ना तरी ती उकडून आहे ना खूप कमी होते. तरी पण तिचा जो कलर आहे ना तो बघा एवढा मेंटेन झालेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या ग्रेव्हीला शेवटी हिरवा कलरच आला. आणि खूप छान लागते अशी भाजी. तुम्ही व्यवस्थित त्याला शिजवला ना तर खूप छान लागते. आणि तुम्ही इथे आहे ना पनीर जो आहे ना तो टोस्ट करून घेऊ शकता तुपामध्ये, पण मी डायरेक्टली करते कारण मला ना थोडासा सॉफ्ट हवा आहे. जेव्हा आपण तेलामध्ये थोडासा असा शालो फ्राय करतो ना तर तो थोडासा कडक होतो. तर मला मुलांसाठी सॉफ्ट हवा होता, म्हणून मी याच्यामध्ये जितका शिजेल तितका शिजवते. आणि पनीरला पण शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर बघा माझ्यातला जो कंजूस आत्मा आहे ना तो बाहेर आलेला आहे. तर हा जो बटर बॉक्स आहे हा घासायचा होता, तर त्याच्यातलं जे काही बटर होतं ना ते मला घ्यायचं होतं. तर मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर तुम्ही आता मला काहीही म्हणा. तर भाजी झाल्यानंतर लगेचच एक साईडला चपात्या माझ्या चालू होत्या, भाजी शिजत होती. संदीपचा पटकन टिफिन भरून घेते. त्यांना चपाती आहे ना गरम आणि मऊ राहण्यासाठी आहे ना मी हा पेपर वापरते. तर त्याला व्यवस्थित फोल्ड करते. आणि हो, ते एकच चपाती खातात, ते देखील खूप डाएट कॉन्शियस आहेत, बऱ्याच गोष्टी अवॉइड करतात खाण्यात. तर त्यांना जेव्हा पण टिफिन देते तेव्हा असेच त्यांना 2-4 टिफिन असतातच, म्हणजे फक्त भाजी आणि चपाती नाही. कारण जो माणूस फक्त एका चपातीवरती राहतो त्याला भूक तर लागतेच. मग त्यांना कधी सलाड आहे, कधी आज तर मी आता स्प्राउटेड मूग दिलेले आहेत, ताक दिलेलं आहे, फ्रूट्स असतात. फ्रूट्स तर ते साईडला घेऊन जातात, पण ह्या बाकीच्या गोष्टी देखील मी सोबत देते त्यांना. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर कलिंगड आणि द्राक्ष तर नेहमी टिफिनमध्ये धुवून दिलेलेच असतात.
तर माझं मेन जे टार्गेट होतं ना, ते आज माझा हॉल म्हणजे सोफा आणि कार्पेट क्लीन करायचा होता. पण मी इकडे आले बाल्कनीमध्ये थोडा वेळ निवांत म्हणजे बसावं झाडांमध्ये. तर मला अजून एक काम दिसलं आणि ते मग मी लगेचच चालू केलं. तर हे फिलेडेंड्रॉन आहे ना, हे मॉस्टिकच्या थोडंसं बाहेर येऊन असं पूर्ण वाकलं होतं, म्हणून म्हटलं ते खालून कट करावं आणि लावावं. आता बघू मला ते कसं वाढतंय, काय वाढतंय. तर तोपर्यंत म्हटलं माती देखील मोकळी करावी. आणि सोबतच आहे ना, माझ्याकडे एकदम झिरो कॉस्ट एक प्लांट आहे. खूप असं मोठं त्याचं बुश येतं. तर ते देखील मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तरी फिलेडेंड्रॉन ना, खालची जी फांदी आहे ना, ती कट करून मी याला परत सुतळीने बांधून घेते मॉस्टिकला. तर बघा असं वाटतं झाडांचं करायला आपण एक 5 मिनिटात होऊन जाईल, 10 मिनिटात होऊन जाईल. पण एकदा करायला लागलो ना, की भरपूर वेळ जातो. कारण मी फक्त इथे बसायला आली होती आणि हे काम दिसलं तर लगेचच म्हटलं माती देखील मोकळी करून घ्यावी. तर हातामध्ये सीझरच होती, तर तिच्यानेच मग मी माती मोकळी करून घेतली. तर अशी एक सीझर फक्त झाडांसाठी मी ठेवते. कधी कशाने जमलं नाही किंवा कटिंग करताना पटकन सीझर आहे तर त्याच्यानेच माती मोकळी होऊन जाते. तर हे बघा ह्याची जी तुम्हाला ग्रोथ दाखवते, हे एवढं फास्ट वाढतं आहे. आणि आता समरमध्ये तर अशी पण सगळी जी झाडं आहेत ना, ती खूप फास्ट वाढतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्याकडचे काही झाडं वाढत नाही आहेत फक्त मातीमध्ये, तर थोडंसं त्याच्यामध्ये कॉम्पोस्ट ॲड करा. तुमची जी झाडं आहेत ना, ती खूप छान ग्रो होतील. तर हे एक झाड होतं, तर त्याची अशी वेल वाढते आणि ते म्हटले की याचा स्मेल येतो, म्हणून मग मी हे घेतलं होतं. तर मला माहिती नव्हतं की ह्याची अशी वेल वाढते, खूप सुंदर दिसते. याचं नाव मला माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा ह्याला अशी जी व्हाईट छोटी छोटी फुलं आहेत ना, ती या येलो पॉटमध्ये इतकी सुंदर दिसतात. तर बघा आता तुम्हाला या 3 पॉटमध्ये हे जे झाडं दिसत आहेत ना, हे झिरो कॉस्ट प्लांट आहे. म्हणजे याची फक्त कटिंग एकदम छोटीशी कटिंग मी लावलेली आहे. त्याला ब्रांचेस आलेले आहेत आणि हे मी माझ्या फ्रेंडकडून घेऊन आलेली होते. तर तेव्हा जे काही घरामध्ये मला होतं, म्हणजे हा जो डबा तुम्हाला दिसतोय त्या डब्यामध्ये मी माती टाकली आणि हे लावलेलं आहे. एवढं छान ग्रो होतं आहे. तर हे ऑफिस ग्रास आहे. रात्री आहे ना, ते असं पूर्ण त्याची जी पानं आहेत ना, ती झोपतं, म्हणजे हे झाड रात्री झोपतं म्हणून ह्याला ऑफिस ग्रास म्हणतात. तर हे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आहेत. एक व्हाईट आहे आणि एक येलोमध्ये आहे. तर जे काही पॉट होते ना माझ्याकडे, मी त्याच्यामध्ये लावून टाकलं. तर असं म्हणतात ना, झाडांचा शौक असेल ना तर पॉट बघत नाही आपण, झाड किती वाढते त्याच्यामध्ये ते बघतो. असं झालं माझं. तर इथे बघा आदल्या दिवशी हॉलमध्ये आलेच नव्हते. तर सगळे जे काही पार्सल्सचे बॉक्सेस आहेत ते तसेच होते. तर म्हटलं आता सगळंच मला दुसऱ्या दिवशी करायचं होतं, हे ठरवलं होतं. त्याचसाठी म्हणून म्हटलं की आता जे काही पडायचं आहे ते पडू दे, म्हणजे सगळं एकत्रच माझं सगळं काही साफसफाई होऊन जाईल. तर हा जो माझा टी व्ही युनिट आहे त्याच्यावरती हे मी 3 असे वॉल डिकॉर लावलेले आहेत. तर ते देखील त्याच्यावरती बरीच डस्ट जमा होते. तर आज आहे ना, मी फक्त सुक्या कपड्याने डस्टिंग करून घेणार आहे, ओल्या कपड्यांनी नाही. कारण ते मी एक 15-20 दिवसातून करते आणि आत्ता समर चालू आहे, त्याचसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. अल्टरनेट डे तुम्हाला मी दाखवते. धूळ एवढी जमा होते, तरी ही माझी अल्टरनेट डेची डस्टिंग आहे. तर या अशा ज्या ओपन आपल्या ज्या गोष्टी असतात, टेबल आहे किंवा काय आहे, आता हा टी व्ही युनिट आहे, याच्यावरती तरी मी रनर टाकला आहे की बाबा याच्यावरती धूळ जास्त अशी दिसायला नको. पण याच्या आजूबाजूला जर बघितली ना, एवढी डस्ट जमा झालेली असते. तर मी हे फक्त सुक्या कपड्याने डस्टिंग करून घेते. झाडांची ही जी पानं आहेत, आर्टिफिशियल असेल तरी त्यांना आपल्याला पुसून घ्यायलाच लागतं. उन्हाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. तर ही जी पानं आहेत ना, ही देखील आपण याच्यावरची जर डस्ट व्यवस्थित पुसली ना, तर मी फक्त कोरड्या कपड्यानेच पुसते, तरी देखील पान आहे ना असं जिवंत झाल्यासारखं वाटतं, आर्टिफिशियल असेल तरीही. तर हा जो माझा टी व्ही युनिट आहे ना, तो आरुषच्या रूममध्ये होता आधी आणि आत्ता तो मस्त लिव्हिंग रूममध्ये इथे छान असा दिसतोय. कारण आरुषच्या रूममध्ये म्हणजे ते जे घर होतं ना, ते खूप छोटं होतं. हॉलमध्ये ऑलरेडी टी व्ही युनिट आहे, इथे देखील टी व्ही रूममध्ये टी व्ही युनिट आहे. तर याला तर इथे मला एकदम व्यवस्थित जागा दिसते आहे. तर बघा हे रनर टाकायचा एकच फायदा आहे, जेव्हा म्हणजे कोण गेस्ट वगैरे आलं, गेस्ट जर अचानक येणार असतील ना, तर आपले हे जे टेबल आहेत ना, याच्यावरती डस्ट दिसत नाही. कारण आपल्याला माहिती नसतं आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत आणि मग आपण तेव्हाच्या तेव्हा टायमाला डस्टिंग करू शकत नाही. आपल्याला बाकीची बरीच कामं असतात. त्यासाठी मी ऑलमोस्ट अशा मॅट्स, कार्पेट, रनर्स वगैरे यूज करते की ज्याच्यामुळे ना खूप जास्त अशी डस्ट दिसत नाही. आणि तो जो रनर आहे तो एकदा मी फक्त धुवायला घेतला की तो व्यवस्थित धुतला जातो. तर हे जे असे आपले बॉक्सेस असतात ना डिलिव्हरीचे, छोटं जरी पार्सल असेल ना, तर कधीतरी असे मोठे येतात 2-3 एकत्र असतील तर. तर हे मी टाकून देत नाही, डक एरियामध्ये ठेवते, जेव्हा लागतील तेव्हा वापरता येतील त्यासाठी.
तर इथे आता मी माझा जो सोफा आहे ना तो रिकामा करून घेते. सोफा ऑलरेडी तुम्ही बघितलात ना, तर मी पहिले याच्यावरती कवर टाकायचे, पण आता आहे ना हॉलमध्ये जास्त मुलं येत नाहीत, टी व्ही रूममध्येच असतात. सो आता इथे कवर टाकायची काही गरज नाही. तर इथे आहे ना मी तुम्हाला धूळ दाखवते. जर घर पूर्ण बंद ठेवलं ना तर घरामध्ये कॉक्रोचेस होतात, त्याच्यामुळे घर मला पूर्ण बंद ठेवून आवडत नाही. तर अल्टरनेट डेची ही जी धूळ आहे ना ती तुम्ही बघू शकता. एवढी धूळ होते इथे आणि हैदराबादमध्ये खूप जास्त डस्ट आहे. तर तुम्ही विचार करू शकता या सोफ्यावरती देखील किती डस्ट असेल. तर आता असा जो ब्रश आहे ना, हा जो ब्रश आहे तो मी डीमार्टमधून घेतलेला आहे. 100 रुपयाचा ब्रश, पण इतकं महत्त्वाचं असं काम करतो ना. कारण हा जो सोफा आहे ना हा मी 6-7 महिन्यातून एकदा अर्बन कंपनीकडून क्लीन करून घेते, म्हणजे फोम वॉश करून घेते. कारण हा जो कपडा आहे ना हा पूर्ण आपला जो कॉटनचा कपडा असतो, थोडासा त्याला फर आहे, तर तशा पद्धतीचा सोफा आहे. तर हा जो सोफा आहे ना हा मला अर्बन कंपनीकडूनच क्लीन करून घ्यायला लागतात. मग अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या मी घरी करू शकत नाहीत, त्याच गोष्टींसाठी मी अर्बन कंपनीला बोलवते. तर हा मी आत्ताच म्हणजे फेबमध्ये क्लीन करून घेतलेला आहे. जेव्हा उन्हाळा जस्ट स्टार्ट झाला आणि मला वाटलं की आता एका दिवसामध्ये क्लीन होईल, सुकून जाईल, म्हणून मग मी तेव्हाच बोलवून घेतलं होतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना की ज्या आपण नाही करू शकत त्या मी अर्बन कंपनीकडूनच करून घेते. तर सोफा, कार्पेट आणि डायनिंग टेबलच्या ज्या चेअर्स आहेत त्याला देखील माझी काउच आहे, तर ते देखील मी त्यांच्याकडूनच क्लीन करून घेतला. तर मला असं वाटतं ना सोफा जो आहे ना तो इझिली क्लीन झाला पाहिजे. तर माझा हा तसा नाही आहे, पण तरीही मी माझ्याकडून जितका मेंटेन करता येईल तितका करते. कारण मला हा जो कलर आहे, संदीप बोलत होते की पुष्पा बेज कलर नको, आपल्याकडे भरपूर डस्ट येते, कारण पुण्यामध्ये देखील बरीच डस्ट आहे. पण मी बोलले की नाही, मी मेंटेन करेन, तुम्ही नका काळजी करू. मग ते विचारतात की काय झालं, मग आता क्लिनिंग झालं की नाही, असं चाललेलं असतं. तर बघा आता तो इतका छान फ्रेश दिसतो आहे क्लिनिंग केल्यानंतर, थोडीशी डस्ट काढल्यानंतर. आणि मला पिलोज खूप आवडतात घरामध्ये सोफ्यावरती, तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पिलो दिसल्या असतील. तर अशा पद्धतीने माझा सोफा क्लीन झालेला आहे. आता कार्पेट देखील मी अशाच पद्धतीने डस्टिंग करून घेते. त्याआधी ज्या काही वरच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथून धूळ कार्पेटवरती पडणार आहे ना, त्या मी पहिला डस्टिंग करून घेते. तर हा एक स्टेप अप युनिट आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी सगळे जे माझे डिकॉर पीसेस आहेत ते ठेवलेले आहेत. तो मी पटापट ड्राय डस्टिंग करून घेते. आणि त्यानंतर कार्पेटला आहे ना, कार्पेट देखील तुम्ही बघितलं ना माझं, त्याच्यावरती देखील वेगळं मटेरियल आहे, तर ते देखील मला फोम वॉश करायला लागतं. सो ते देखील मी आत्ताच सोबतच, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्रच मी क्लिनिंग करून घेतल्या होत्या. तर आता त्याच्यावरती जी डस्ट आहे ना ती देखील मी ब्रशने असं व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि तुम्हाला मी डस्ट देखील दाखवते, एवढी डस्ट जमा होते इथे. तर बघा हा जो ब्रश आहे ना हा 2 in 1 काम करतो. 100 रुपयाची जी गोष्ट आहे एवढं काम करत असेल तर आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. तर मी इथे तुम्हाला दाखवते माझ्या कार्पेटवरती किती धूळ होती. आणि जनरली इथे हा जो फ्लोअर आहे हा वुडन फ्लोअर आहे. सो हा जो फ्लोअर आहे ना ह्याला मलाच लक्ष द्यायला लागतं, कारण हेल्पर जी आहे ना ती पाणी खूप घेते आणि मग ते ओलं राहायला नको म्हणून मी थोडंसं काळजीच घेते. तर ती हेल्पर यायच्या आधीच मी जो काही कचरा आहे, कारण परत तो तसाच ठेवला असता तिची वाट बघत, तर तो परत इकडे तिकडे उडून गेला असता आणि कोण ना कोणतरी येऊन फॅन लावतं. सो त्याआधी मीच हे फक्त हा हॉलचा जो पोर्शन आहे तोच मी झाडू मारून तिथल्या तिथे कचरा उचलून घेतलेला आहे. आणि बघा हेल्पर जरी असेल तरी कानाकोपरा घरातले कार्पेट उचलून कार्पेटवरची जी धूळ आहे ती काय ती साफ करणार नाही आहे. तर हे जे रुटीन आहे ते वीकली एकदा ठेवलंच पाहिजे. तर माझं हे आता तसंच चालू आहे. आणि त्यातून हा जो वुडन फ्लोअर आहे ना ह्याला थोडं जास्त अजून मेंटेन करायला लागतं.
तर जेव्हा पण ती मॉपिंग करते ना तेव्हा मी तिच्या बाजूलाच असते आणि ते बघते की ती मॉप किती ओला ठेवते की किती कोरडा आहे, तर ते मला एवढं लक्ष द्यायला लागतं. तरी ठीक आहे, एक तरी हेल्पर असावी, कारण एवढं पूर्ण घर मॅनेज करून मुलांना सगळं व्यवस्थित बघून सगळं करणं म्हणजे खूप अवघड होतं. सो एक तरी हेल्पर हवीच आहे. तर बघा, फक्त डस्टिंग केलं तरी देखील लुक इतका चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझं जे काही डस्टिंग रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.